गुड मॉर्निंग गाईज. शुभ सकाळ. सुंदर वातावरण आहे सकाळचं आणि छान वाटतं आहे सकाळ सकाळचं टेरेसवर. आणि मला कसं होतं आहे, खाली मला करमतच नाही. प्यायचं पाणी भरलं की कधी येईल असं होतं आहे वर टेरेसवर माझ्या झाडांना बघायला. पण मला झाडं म्हणजे माझा जीव आहे. आणि सकाळ सकाळच्या वातावरणात हे आभाळ तर थोडंसं आलेलं आहे, दिसत असेल तुम्हाला, बॅक कॅमेऱ्याने दाखवते. आभाळ थोडंसं आलेलं आहे पण पावसाचं काही नाव नाही आहे. पण पाऊस पण आपला परीक्षा बघतोय का, तर आपल्याला सवय आहे ढीगभर पाणी ओतायचं. पाणी धो 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 पाणी आपण घालवतो, नाश करतो. तर ज्याला पाणी नाही आहे, जिथं पाणी नाही आहे, ज्या गावाला पाणी नाही आहे, ज्या शहरात पाणी नाही आहे, त्याच लोकांना पाण्याची किंमत कळते. आणि तीच लोक व्यवस्थित भांडी भरून जपून ठेवतात. आणि आपण काय करतो आहे, पाणी भरायला आपल्याला हे नसतं आहे, म्हणजे त्रास नसतो आहे पाणी भरायचा. तर आपण काय करतो आहे, आपल्या टाक्या भरलेल्या असतात, त्या आपले बॅरेल भरलेल्या, ड्रम भरलेले असतात. तर फक्त धो 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 एक कपड्याला जर 2 बादल्या जर पाणी लागत असलं तर 4 बादल्या 10 बादल्या आपण ओतायचं काम करत असते. तर ही छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला जीवनात इतक्या कामाला येतात. आपण शिकलं तर आपल्या मुलांना बचतीची सवय लागते. तर जल है तो कल है. तर पाणी आपलं जीवन आहे. मग बघतोय ना आपण, म्हणतोय का नाही, ते मछलीचं कसं आहे, मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है, हात लगाओ डर जाती है, बाहेर निकालो मर जाते. तसं आपल्याला पण पाणी नसलं तर आपण सगळेजण गायब होणार आहे धरतीवरनं. झाडं नाही राहणार, पशुपक्षी नाही राहणार, तर आपण कुठलं राहणार आहे. तर आपण पाणी जपलं पाहिजे. आपल्याला झाडं जास्तीत जास्त झाडं लावली पाहिजे. ती दारात असू द्या, टेरेसवर असू द्या. दारात मोठी झाडं लावायची नाही, फुलांची झाडं लावायची आणि थोडीशी सावली होईल अशी झाडं लावायची. का, तर पावसाळ्याचं जे तारांना टेकतात झाडं, ते नुकसान होणार नाही, करंट लागणार नाही, कुणाच्या अंगावर झाड पडणार नाही. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण शिकले की आपल्या मुलांना शिकायला मिळतात. तर मला एवढंच कळतं की आपण अडचणीच्या जागेला ना मोठे मोठे झाडं लावायचं नाही. कसं आहे, रस्त्यावरनी येणं जाणाऱ्यांना त्रास, त्यांच्या अंगावर पडलं वाऱ्या वादळानं. आणि पावसाळ्यात तुम्हाला माहीत आहे, विजा वारं असलं ना तर पडतं असं अंगावर. आणि गेल्या वर्षीच बघा, या पावसाळ्यात का नाही एका माणसाच्या आणि ते मुलगीच्या, म्हणजे वडील आणि मुलगी चालले होते कुठंतरी, आणि त्यांच्या अंगावर एवढं मोठं झाड पडलं होतं ना, लई जीव आत्मा दुखला, लई दुखला. का की एवढ्या सुखसुविधा आहे त्या, पण आपल्या भारतात एवढंच म्हणजे हे आहे ना, आपण भारतीय नागरिक म्हणून पटकन धावत नाही, पटकन पळून मदत करत नाही. ते मला वाटतं 3-4 तास तडपडत होते दोघंजण, वडील आणि लेक, पण कुणाला अशी मदत करायची झाली नाही. या सरकारी मदत पण लवकर, म्हणजे तिथल्या तिथं काय झाडं कटिंग करायचं असू द्या, ते आणून त्यांच्या अंगावरनं काढून या त्यांचा जीव वाचवून, माणुसकीच्या नात्यानं असू द्या, नाहीतर एक कर्तव्य म्हणून असू द्या, हे केलं ना तर आपल्याला दान पुण्य करायला लागणार नाही, कुठं जायला लागणार नाही. ह्या गोष्टीच एकमेकांना विचार करायचे असतात. आता रस्त्यावर पण आपण एखादा माणूस पडलेला असलं तर भिवून त्याला बघतोय, त्याचा व्हिडिओ काढतो, पण त्याला मदत करत नाही. अडचणीच्या वेळेला मदत नाही केली तर मग फक्त आपण मेलेल्या जागेला जाऊन, या सुखाच्या जागेला जाऊन काही अर्थ नाही आहे. मला एवढं कळतं, मला ती नकली वाटतं. अशा जागेला एकमेकांना मदत केली. आता मी जर गेले धावत पुढं तर माझ्या मागं 20-50 माणसं लगेच आले पाहिजे. बाई असू दे, माणूस असू दे, मुलं असू दे, मुले असू दे, तर ते खरी माणुसकी. मग एकानं जर करायचं म्हटलं ना, ते एक माणूस काय होते, एकटा असते, ती म्हणजे भीती वाटते की नको बाबा, पोलीस लोकांची झंझट लागेल, नको बाबा काय तर होईल, काय तर नाव घेत्याल उलटं सुलटं असं म्हणतात. मग ते बरोबरच आहे ना, त्यांचं पण भीती वाटतच असत्या, कोण काय म्हणेल, कोणी काय हे केलं तर काय करायचं. पण आपण जे चांगलं काम केलं तर आपल्याला एखादा तरी माणूस बघत असतं ना की हां नाही हे माणूस नव्हतं, त्या माणसानं मदत केल्या, तर असं कळत असतं त्या माणसाला. कुठल्या ना कुठल्या तर माणूस आपल्याला मदत करणारच. तर ही छोट्या छोट्या गोष्टी ना आपण लक्षात ठेवलं, म्हणजे ह्या अडचणी यावं नाही म्हणून ना. आता ते अंगावर पडलं आणि ते मला वाटतं दोघं पण त्या झाडाखालीच असे दबून का नाही, गाडीवरच झाड पडलं होतं आणि दबून ना 4-5 तास अडकलेली होती. मुलगीच्या पण असं पोटाच्या, वडिलाच्या अंगावर पडलं आणि मुलगीच्या पोटाच्या वरच पडलं होतं, बरोबर पायाच्या दोन्हीच्या मध्ये. गाडीवरच होती ते दोघंजण आणि गाडीच्या सीटच्या मध्ये दोघांच्या झाड पडलं. असं मोठं झाड होतं रस्त्यावरचं. तर पावसाचं वाऱ्या वादळाचं ना, तशा झाडाखालीनं लवकर निघायचं बाहेर आणि तशा झाडाखाली उभा राहायचं नाही. पटकन जेवढं होईल तेवढं आपल्या घरी सेफ पोचायचं आणि काळजी घ्यायचं. पावसाळा असं नाही तर काय असो, आजकाल काय पण व्हायला लागले. तर या चहा पेला, चहा पिणार आहे सकाळ सकाळचं. इथं बघा
मस्त वातावरण आहे आणि मला माझ्या झाडांना पाणी घातल्याशिवाय मला खाली जावं वाटत नाही. झाडं वाळल्यात का, झाडांना पाणी घालायचं आहे का. आणि मला कमेंट विचारली होती, म्हणजे कमेंट आली एक की टमाटरच्या रोपाची फुलं गळायला लागल्यात आणि टमाटर लागत नाहीत. तर मी तुम्हाला दाखवते काय आहे. थांबा जरा चहा पिऊन घेते मग दाखवते. तर चला तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते काय आणलं आहे मी वर टेरेसवर. इथं मी काय ठेवलं आहे तुम्हाला दाखवते. आता एका हाताने खोला येत नाही आणि पाया पडते आधी. अमृत आहे हे बघा. ताक हे काल ताक आणून ठेवले वर. तांब्याची तारं टाकून ठेवलेलं आहे आणि तांब्याची तारं टाकून ठेवायचं 4-5 दिवस. आणि त्यातलं मग पाणी का नाही. आता ही पाणी अर्धा लिटर आहे, अर्धा लिटर ताक आहे. तर मी 5-6 लिटर पाणी करणार. म्हणजे असं पानचट झालं पाहिजे, तुपट नाही झालं पाहिजे. तुपट झालं तर काय होतं आहे, झाडांना मुंग्या लागणार आणि कीड लागणार आणि झाडं मुंग्या लागल्या की झाडं वाळून जाणार. कीड लागून मुंगी कीटक काय पण असलं तर झाडं मग वाळून जातात. तर त्यासाठी ह्याला ना घट्ट हे ताक आहे. तर ह्यात आता मी असे 5-6 हे मग आहेत ना, 5-6 मग घालणार आणि याला पानचट करणार. पानचट करून फक्त ह्याचं ना आपल्याला लिक्विड बनायचं आहे. तर एकदम पानचट पाणी करायचं आणि झाडांना एक 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 छोट्या मगानं हे बघा एवढ्या मगनं का नाही. जरा थोडा मग मोठा असला तरी चालतो आहे. पानचट केल्यानंतर जादा मात्रा झाली तर काही नुकसान होत नाही. काय की आपल्याला हे खायचंच आहे ना, आपल्याला शरीराला म्हणजे आपल्याला जे लागतं तेच आपल्या झाडांना लागत असतं. तर तुम्हाला दाखवले ताक आहे. तर ह्या ताकाचा उपयोग मी आता एक बादलीभर पाणी करणार आणि त्यात ही ताक टाकणार आणि ते झाडांना घालणार. आता वांगे झाडांना दाखवत तुम्हाला. वांगे झाडं पण आल्यात, त्याला मला ताक घालायचं आहे. कीड लागत्यासारखं पानांना हे बघा तुम्हाला दाखवते. हे बघा बारीक कीड लागलं ना हे असं. तर काल मी एवढी पानं काढल्यात ना, लई पानं काढली. कीडमुळं काय व्हायला लागले, झाडांची ताकद कमी पडायला लागली. तर आता एक कीडचा भाग तेवढाच काढला. सगळी पानं मोकळी केल्यात तुम्हाला दाखवते. हे बघा वांगे किती छान लागल्यात. पण कीड लागल्यामुळं काय झालं, ते पानावर जी किडा असतात हे बघा, हे बघा. त्यामुळं ना त्याला पोषक तत्व मिळत नाही. सगळं ते किडं वळून घेतात पानाची ताकद. आणि पानं हे बघा किती हलकी क्वालिटी करून ठेवल्यात. म्हणजे त्याची ताकद घालवलं आपल्याला कसं अंगात रक्त नसल्यावर आपलं चेहरा टवटवीत राहतो का, आपलं शरीर टवटवीत राहतं का, नाही. हे बघा तसंच झाडांचं पण असतं. झाडांना पण कीड लागली नाही, एखाद्या किडा आला तर ती कीड काय करतो, त्या झाडांची ताकद ओढून घेतो. पानांची फुलांची. फुलं येऊ देत नाही, कळ्या येऊ देत नाही, कळ्या गाळत्यात. हे बघा कळ्या गाळत्यात. त्यामुळं काळजी घ्यायला लागते. तर आता मी जाताना ह्या झाडांना ना ताकाचं पाणी करून घालणार आहे आपल्या वांग्याला मिरचीला. म्हणजे काय होतं, ही फुलं गळत नाहीत. माझी पण फुलं गळायला लागल्यात वांग्याची. चांगली येतात फुलं पण गळतात. तर का गळतात तर ते तुम्हाला सांगितलेच. ही बारीक बारीक किडं जी आहेत ना, ही फुलांना फळांना फुलंच देत नाहीत. त्यामुळं हे बघा किती आहेत. हे आता उचलायचे आणि बाहेर फेकायचं पानं 5-7 एका साईडला टाकायचं. मग आपण कचरा जाळतो त्यावेळेला आपलं जाळून टाकायचं, एका कडेला टाकायचं. हे तुम्हाला दाखवते बघा. टवटवीपणा राहिला आहे का बघा वांग्याच्या झाडांना. कशी रोगट झाल्यात का नाही, तर ही कीड लागून झाल्यात. ह्या पानांना कीड आहे ना, ह्या किडीमुळं हे बघा वांगी लागायला लागल्यात. कळ्या लागत्या त्या. पण हे बघा वांग आणि कीडमुळं काय होतं आहे, झाड तंदुरुस्त राहत नाही. त्याचा कस ना कस वळून घेतात किडं. हे बघा तुम्हाला अजून दाखवते. इकडं पण कळ्या किती लागल्यात बघा. हे बघा कळ्या किती लागल्यात. सगळीकडं कळ्या फुलं चालूच आहेत पण गळत्यात. आणि टमाटरचं तुम्ही म्हणला ना, तर तुम्हाला सांगते ते ताक टाकायचं. हे बघा कशा कळ्या लागल्यात आता. आणि एक झाड वाळून गेलं तुम्हाला दाखवते. थोडं वाळलं आहे. त्या दिवशी जरा आता एक दिवशी ह्युमिक ॲसिड पण टाकणार आहे पाणी करून. त्याला पण असं पानचट पाणी करायचं. हे बघा टमाटर लागले छोटंसं पण झाड वाळत आले. तर खाली पण जास्त पाणी राहून चालत नाही. जास्त पाणी झालं ना तर झाडं वाळून जातात. आता ह्या मिरचीला पण बघा, मिरची एक लागत नाही, फुलं लागतात पण मिरची का नाही गळून पडत्या. किती टवटवीत झाड आहे बघा. ताक टाकल्यामुळं ह्या पानांना बघा किती छान आहे. एकदम टवटवीत पानं आहेत मिरचीची, पण फुलं गळायला लागल्यात. माझी पण तसं प्रॉब्लेम आहे माझ्या टेरेसवर पण. हे बघा हे किती छान आले बघा. बोरचं झाड आम्ही कलमी आणलेलं आहे.
चिंचचं पण कलमी आणलेलं आहे, गोड चिंच आहे आणि बोर आपलं, आणि तिकडं आहे ॲपलचं तुम्हाला दाखवते. आणि हे आपलं देशी पेरू आहे, हे देशी पेरू आहे. म्हणलं एकदा पेरू खाऊन बघायचा आणि त्यानंतर ना आपल्या शेतात नेऊन लावायचं आहे. असं काल शेवग्याचं, परवा दिवशी शेवग्याचं लावलं. हे बघा वाळून गेलं तर झाड पूर्ण. पोरं म्हणायला लागली झाड का वाळलं आहे, झाड का वाळलं आहे. नाही वाळलं म्हणलं, ते उन्हामुळं जरा जास्त ही झालेलं आहे. का की सफरचंदचं झाड कसं असतं आहे, थंड वातावरणात असतं ना. आणि इथं आता गरमी, आपल्या इथं कसं झालं आहे, जून महिना आहे पण गरमी एवढी झाली ना, मेची गरमी असते ना तशी गरमी चालू आहे. त्यामुळं ते झाडांना जरा ताकद कमी पडते आणि ऊन जादा लागते. आणि ऊन पाहिजेच, ऊन नाही आलं ना तर झाडं चांगली येतच नाहीत. त्यामुळे ऊन जरुरीच असते, फक्त निगा ठेवायला लागते. आपलं औषध पाणी काय आहे तुम्हाला सांगते. मिरची, लसूण आणि आपलं हे एलोवेरा. तर याचं पाणी पण म्हणजे एलोवेरा बारीक मिक्सरमध्ये वाटून घेतला. मिरची, लसूण आणि एलोवेरा हे काय इथं ठेवलं आहे बघा आपल्या टेरेसवर. ह्या झाडांसाठीच ठेवलं आहे आणि आपल्याला पण लागतो चेहऱ्याला लावायला, केसाला लावायला. कढीपत्त्याचं तेल बनवताना टाकायचं एलोवेरा. तर त्यासाठी मी लावून ठेवलं आहे. हे बघा ही पाणी ठेवलं आहे. तर ही पाणी पण आता ह्यात टाकायचं आणि ही बादली भरायची. म्हणजे एक बादली असली ना तर हे 3 बादल्या घ्यायचं पाणी. तर असं चालू असते माझा प्रयत्न. आता ही घालणार आहे झाडातनी. झाडाला काय होतं आहे, वरच्यावर आपल्याला पोषक तत्व मिळतं आहे. जे आपण खातो पितो ना, आपल्याला कसं कमी पडलं की आपल्याला कमजोरी येते, तसं झाडांना पण कमजोरी येत असते आणि झाडं वाळत असतात. हे बघा आता ब्रह्मकमळचं किती छान आलं आहे. पाऊस एकच पडला आहे, त्यानंतर एवढं फुटलं नाही तर वाळून चाललं होतं. आणि इकडं बघा शेणखत, आपलं शेणकूट होती ना ती भिजवल्यात, त्याचं पण पाणी टाकायचं आठवड्यातनं एकदा. तर हे आता हे केले का नाही, हे पण 1 बादली असली की 5 बादल्या त्यात मिक्स करायचं आणि हे घालायचं झाडाला. हे 1 दिवस घालायचं, हे आपलं शेणाचं 1 दिवस घालायचं. चुना ठेवला आहे बघा कॅल्शियमसाठी. हे बघा 1 दिवस चुन्याचं पाणी घालायचं, 1 दिवस ताक घालायचं. हे असं चालू असतं माझं पण प्रयत्न. हे बघा ही झाड पूर्ण वाळून गेलं तर कलमी, तर आता कळ्या आल्या बघा. आणि हे देशी मी कांड्या लावल्यात, सगळ्याला दिल्या इथं पण. आणि मी पण लावल्या, म्हटलं फुटून आलं तर आलं. गुलाबची झाडं मला लय आवडतात, तर लावले. आता बघूया आलं ना तर तुम्हाला दाखवेलच. हे बघा इथं पण लावल्यात. हे अजून एवढी तांदळाची भाजी काढायची मला. 2 कटोरं काढल्यात आणि अजून एवढी राहिल्या. तर ही अशी कामं असतात काकूची आणि त्यातनंच तुम्हाला सांगत असत्या. मला जी चांगल्या गोष्टी असतात ना माझ्या मनात, ते तुम्हाला सांगू वाटतात आणि मी सांगणारच. तर टमाटरला पण आता ते ताकाचं पाणी जे करणार आणि मग टाकणार. तर आता आज काय करणार आहे सांगते तुम्हाला. आज ताकाचं पाणी टाकणार नाही, आज ह्युमिक ॲसिड तुम्हाला दाखवते. ते पण तसंच करायचं, आपल्या मोठ्या बादलीत ना पाणी करायचं. गाईज गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये. आज सकाळ सकाळी मम्मीचं काम करून टेरेसवरची. आता वाजल्यात बघा 11. गाईज इकडे बघा काय चालू आहे. आज इकडे ताजं तूप मम्मीने बनवलं. आज घरी राहिलोय, लाईट नसत्या शेतात, मग काम पण राहिलंय आज बंद. कामाला सुट्टी आहे, मिस्त्री लोकांना सुट्टी आहे. आणि इकडे चालू आहे डाळ भाजीची तयारी. हप्ताभर तोंडाची सुट्टी होती, चांगलं खायची. तर आज तोंडाची हे आहे, मज्जा आहे मज्जा. आराम बघा गाईज डाळ भाटी बनवायचं चालू आहे. आणि बघा इकडे पीठ आहे, हे शिजवून काढायचं आणि मग आता ही वाटी खाली आहे, ही सगळी वर येते शिजल्यावर. मग काढायची, कट करायची आणि तळायचं. तेल असं तेलात, तूप असं तुपात. आणि तूप बघा घरचं किती निघालंय बघा. फक्त शाई काढल्या, रोज चहा पण पितोय आणि दूध पण पितोय आणि तूप पण म्हणजे शाई पण साठत्या आणि शाई साठल्याला तूप पण मिळतंय. तर किती फायदा आहे बघा. दूध आणल्या तापवाय ठेवायचं, तापवलं गार केलं की फ्रीजमध्ये ठेवायचं. फ्रीजमध्ये ठेवलं की शाई निघत्या, शाई साठवायची. आणि ह्याचे लाडू पण बनवता येतात, कलाकंद पण बनवता येतात. हे येतंय पण मी नाही करत, मला ते जमणार नाही. नवगं नाच, साखर नाच, मेहनत नाच, यापेक्षा मी काय करणार नाही. आवडलं. तर गाईज फायनली बघा घरी आलो आम्ही आणि दळायला गेलो होतो तेव्हा आजीसाठी सरप्राईज घेऊन आले. वा इकडे पप्पा बसले, पप्पांना दे की. पप्पा काय हास्य जत्रा लावायचं हो करायचं. कपिल नको लावायचं नाही तर नको त्यांना नका देऊ, त्यांनी खात नाहीत रे.
आता गरम गरम त्यांच्या टेरेसवर आणलेली पालकची भाजी आहे. आम्ही सरप्राईज ठेवलं म्हणून ट्रे नाही आता जाणं ते मऊ ते येऊ दे की सोबतच. अरे जेवताना जेवायला पण घेऊन ये. माझा तर या काय जेवायला. आता जेवणासोबत भेळ पण आहे बघा. आज मम्मीनं डाळ पाळवली आणि हे मिरची पण तळली होती. त्यासोबत आता भेळ पण आम्ही घेऊन आलो. मला आवडलं ते अन्न.